शपथविधीसाठी आता फक्त 3 तास 41 मिनिटं राहिलेली आहेत आणि हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पाहायला मिळतोय। आज संध्याकाळी ठीक 5:30 वाजता महायुतीचा शपथविधीचा कार्यक्रम, मात्र त्याआधी शिंदेच्या शपथविधीवरून या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। शिवसेनेचे आमदार वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। शिंदेच्या मंत्रणीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत आणि आता कार्यक्रम स्थळाच्या ठिकाणची सुद्धा दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलेली आहे आणि अवघ्या आता 3 तास 40 मिनिटं राहिलेली आहेत शपथविधीसाठी आणि अजूनही शिंदेंबाबत सस्पेन्स कायम आहे। शपथविधीच्या आधी हाय व्होल्टेज ड्रामा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय। शिंदेच्या शपथविधीवरून सस्पेन्स कायम आहे। गृह खात्यावरून पेच कायम असल्याची माहिती मिळतेय। शिवसेनेचे आमदार वर्षा निवासस्थानी पोहोचलेत आणि शिंदेच्या मंत्रणीचे प्रयत्न हे सध्या सुरू आहेत। शिंदे कुठलाही प्रकारचं दबाव तंत्र जे आहे ते वापरत नाहीये। ते उपमुख्यमंत्री होतील, मात्र तासाभरामध्ये शिंदेचा निर्णय जो आहे तो समोर येईल अशी माहिती काही वेळापूर्वी उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमधून दिलेली आहे। शिवसेना कुठल्याही प्रकारे प्रेशर टॅक्टिक्स वापरत नाहीये असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे महत्त्वाची बातमी आपण पाहताय तर दुसरीकडे कार्यक्रम स्थळावरची दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। आता अवघे 3 तास 40 मिनिटं राहिलेली आहे। संध्याकाळी ठीक 5:30 वाजता महायुतीचा शपथविधीचा मोठा सोहळा होतोय, मात्र शिंदेंबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे। शिंदे गटाच्या दीपक केसरकरांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, केसरकरांनी अजित पवारांशी देवगिरीवर चर्चा केलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, घडामोडींना वेग आलाय। शिंदे गटाच्या दीपक केसरकरांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। केसरकर यांनी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। देवगिरीवर ते केलेले होते आणि या वेळेला दीपक केसरकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। काल शिंदे, पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये जी एकत्रित पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये खेळीमेळीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं आणि यावरून शिंदेंनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदावरून सुद्धा अजित पवारांना टोला लगावलेला होता। मात्र असं असताना अजूनही सस्पेन्स कायम आहे। शिंदेंबद्दल शपथविधीच्या अगोदर सस्पेन्स कायम आहे। जे आहेत या महायुतीच्या उमेदवारांना दिली नाही, पण असं असलं तरी आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघच जणच मंत्री पदाची शपथ घेत आहेत। इतर मंत्र्यांच्या संदर्भात काय निर्णय नेमका? असं आहे की या तिघांचं सुद्धा हे 3 प्रमुख आहेत। हे तिघे जण आले, तिन्ही पक्ष एकत्रित आले हा एक संदेश आहे। आणि आता मग जे आहे की प्रत्येक पक्षाची किती मंत्री आणि कुठची खाती याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे। ते मला असं वाटतं की 7-8 दिवसामध्ये ही चर्चा संपेल आणि या पुढच्या 8 दिवसामध्ये इतर मंत्र्यांचा सुद्धा शपथविधी होईल। ज्येष्ठ नेते आहात आपण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालानंतर ज्या पद्धतीचं नाराजी नाट्य बघायला मिळालं ते टाळता आलं असतं असं काही वाटतंय का? तुमचं नेमकं काय ऑब्झर्वेशन? असं आहे, एखाद्याचं मंत्रिपद गेलं तो नाराज होतो, स्वाभाविक आहे। एखाद्याचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि उपमुख्यमंत्री पदावर काम करायला सांगितलं तर कोण नाराज होणार नाही? मानवी स्वभाव, आम्ही सुद्धा नाराज झालो असतो। पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, 5 वर्ष होते, 105 त्यांचे आमदार असताना शिंदेसाहेब आले 40-50 लोक घेऊन, तर सगळ्यांना काय वाटलं होतं, तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा। अवघे 3.5 तास आहेत शपथविधी सोहळ्यासाठी आणि दुसरीकडे वर्षा निवासस्थानी शिंदे गटाचे नेते दाखल झालेले आहेत शिंदेंची मंत्रणी करण्यासाठी। त्यामुळे आजच्या शपथविधीमध्ये शिंदे सहभागी होतात का, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात का, याबद्दलचा सस्पेन्स वाढलेला आहे।